हाय हॅलो नमस्कार आईंनो. डिझायर्ड ब्युटिफुल गर्भसंस्कारमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. गप्पा मारताना आपण नेहमी म्हणतो ना, अगं माझं मूल ऐकतच नाही ग. मग आपलं ओरडणं सुरू होतं. पण खरं सांगू, शिस्त लावण्यासाठी ओरडण्याची खरोखरच गरज असते का? शिस्त म्हणजे मुलांवर कंट्रोल मिळवणं नाही, तर त्यांना काय योग्य आणि काय अयोग्य हे प्रेमाने समजून सांगणं आहे. ओरडण्याचा परिणाम मैत्रिणींनो विचार करा. जेव्हा आपण रागाच्या भरात ओरडतो तेव्हा मूल घाबरून क्षणभर शांत होतात, पण त्या शांततेत भीती असते, आदर नाही. यामुळे मूल आपल्यापासून हळूहळू दूर जाते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओरडल्यामुळे त्यांच्या मेंदूची विचार करण्याची क्षमता काही काळासाठी थांबते. मग आपण जे काही चांगलं सांगतो ते त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही. आज मी तुम्हाला त्याकरिता शिस्त लावण्याचे 7 प्रभावी नियम, 7 गोल्डन रूल्स. चला तर मग आता हे गोल्डन रूल्स कोणते हे तुमच्या डोक्यात प्रश्न आला असेल तर मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, न ओरडता मुलांना शिस्त लावण्याचे 7 सोपे नियम पाहूया, जे मी स्वतःसुद्धा फॉलो करायचा प्रयत्न करते आणि तुम्ही सुद्धा करा माझ्यासोबत. थांबा आणि श्वास घ्या. जेव्हा खूप राग येईल तेव्हा लगेच काही बोलण्यापेक्षा एक दीर्घ श्वास घ्या. तो 5 सेकंदाचा पॉज तुमचा राग शांत करेल. दुसरा, मुलांना नक्की काय करायचं आणि काय नाही हे सोप्या शब्दात सांगा. नियम गुंतागुंतीचे नको. परिणाम समजावून सांगा, जसे शिक्षा देण्याऐवजी त्यांच्या कृतीचा काय परिणाम होईल हे सांगा. उदाहरणार्थ, जर खेळणी खेळत असतील आणि त्यांनी खूप सारा पसारा केला असेल तेव्हा तुम्ही त्यांना म्हणा, आवरली नाही तर उद्या ती खेळायला मिळणार नाही. त्यामुळे त्यांना स्वतःच्या वागणुकीची जबाबदारी कळते की आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. आता कौतुकाची थाप आता कशी तेही बघा. आपण मुलं चुकली की लगेच बोलतो, पण जेव्हा ती चांगलं वागतात तेव्हा त्यांचं कौतुक करायला विसरतो. त्याचं छोटं कौतुक त्यांना चांगलं वागण्यास प्रोत्साहन देतं. मन मोकळा संवाद साधा, जसं की मुलांशी रोज गप्पा मारा. त्यांना तुमच्या दैनंदिन जीवनातल्या गोष्टी सांगा. त्यांना काय काय वाटतं हे ऐकून घ्या. संवाद असेल तर ओरडण्याची गरजच पडणार नाही. मी माझ्या मुलींसोबत असंच फॉलो करते. तुम्ही सुद्धा करा. त्यांचा फिक्स रुटीन ठरवा, जसे मुलांच्या जेवणाचा, अभ्यासाचा, खेळण्याचा. अशा वेळा जर ठरल्या असतील तर त्यांनाही कळतं की आता काय करायचं. यामुळे चिडचिड कमी होते. स्वतः आदर्श बना. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. स्वतः तुम्ही आदर्श बना, ही सर्वात मोठी गोष्ट आहे. आपण फोनवर असू द्या आणि मुलाला अभ्यास कर म्हणालो तर ते ऐकणार नाही. तुम्ही टी व्ही जवळ बसा आणि तुम्ही टी व्ही बघा, ते मूल ऐकणार नाही, ते सुद्धा टी व्हीच बघणार. मुलं जे पाहतात तेच शिकतात. त्यामुळे आपलं वागणं आदर्श ठेवा. अजून एक गोष्ट, बाहेर कुठे कार्यक्रमात किंवा 4 चौघात मुलाने हट्ट केला की आपल्याला खूप लाज वाटते की अरे हे लोक काय म्हणतील. अशा वेळी लोक काय म्हणतील याकडे दुर्लक्ष करा. मुलाला तिथे न ओरडता एका बाजूला नेऊन डोळ्यात बघून शांतपणे पण ठामपणे सांगा की त्याचं हे वागणं चुकीचं आहे. मुलाचा आत्मसन्मान जपणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याला सांगा, बाळ तू जे काही करत आहे हे चुकीचं करत आहे. मैत्रिणींनो, शिस्त म्हणजे मुलांच्या भावना दाबणं नाही, तर त्यांना योग्य रस्ते दाखवणं आहे. जिथे भीती संपते ना, तिथेच खरा विश्वास आणि शिक्षण सुरू होतं. जर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आणि या टिप्स आवडल्या असतील तर माझ्या डिझायर्ड ब्युटिफुल गर्भसंस्कार चॅनलला लाईक नक्की करा. इतर आईसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला माझी माहिती कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि तुम्हाला अजून कोणत्या संदर्भात व्हिडिओ पाहिजे असतील तेही मला कमेंट करून सांगा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओत भेटूयात. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या बाळाची काळजी घ्या. धन्यवाद.